नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे GK24 मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर पहा, MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024ची एक्झाम जी आहे ती पोस्टपोन करण्यात आली होती. त्याचं कारण तुम्हाला माहीतच असेल की दोन महत्त्वाची कारणं होती. एक म्हणजे IBPS आणि MPSCची परीक्षा जी आहे ती ओव्हरलॅप होत होती आणि दुसरं म्हणजे कृषी क्षेत्रातील जागा याच भरतीमध्ये ॲड करण्यात यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती आणि त्यासाठी आंदोलन देखील करण्यात आलं आणि त्याचाच परिणाम म्हणून राज्यसेवा पूर्वपरीक्षा समोर ढकलण्यात आली होती. पण आयोगाने नवीन तारीख जाहीर केलेली नाही. तर पहा, तारखेसंदर्भात या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आहे. MPSCची राज्यसेवा परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे. सर्व प्रश्नपत्रिका केंद्रावर पोहोचल्या असून त्यांना कधीही परीक्षा घेणे शक्य आहे. मात्र असे असले तरी आगामी विधानसभेच्या निवडणुकींचा फटका परीक्षेला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आता राज्यसेवा परीक्षा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यासाठी निवडणुकींच्या तारखांचा अंदाज घेऊन आयोग परीक्षेची तारीख जाहीर करण्याची शक्यता आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे की आता निवडणूक झाल्याच्या नंतर म्हणजे अगोदर आचारसंहिता, नंतर निवडणूक, नंतर निवडणुकीचा निकाल आणि त्यानंतरच परीक्षेची तारीख जी आहे ती येणार आहे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आणखी याबाबत आपण ठामपणे सांगू शकत नाही. ते संपूर्ण डिपेंड आहे आयोगाच्या नोटीसवर. तर पहा, आयोगाची सध्या या संदर्भात कुठलीही नोटीस आलेली नाही, पण अंदाज व्यक्त केला जातोय की आता ज्या परीक्षा होतील किंवा राज्यसेवेची जी परीक्षेची नवीन तारीख असेल ती निवडणुकीचा निकाल लागल्याच्या नंतरच. तर पहा, आता समोर आपल्याला कळेलच. आयोगाने या ठिकाणी तारीख जाहीर केल्यानंतर आपल्या लक्षात येऊन जाईल की तारीख नेमकी काय असेल.